पूर्णपणे मगर असलेली दरी यात एकदा माणूस पडला की तो पुन्हा बाहेर येऊ शकत नाही. मी आज ज्या किल्ल्यावर आलो तो किल्ला असा आहे की ज्याला आजपर्यंत कुणाला जिंकताच आले नाही असा त्याचा इतिहास आहे. देवगिरी किल्ला हा महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर पासून अवघ्या 20 किलोमीटर अंतरावर आहे. या किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे हा किल्ला भारतातील सर्वात सुरक्षित आणि शक्तिशाली किल्ला होता. 12व्या शतकात यादव राजा भिल्लमदेव यांनी हा किल्ला बांधला होता आणि तसेच तो यादव साम्राज्याची राजधानी ही होती. सर्व गोष्टी संपन्न असल्यामुळे सर्वांना ह्या किल्ल्याला जिंकायचे होते, पण कधीच कोणी याला जिंकू शकले नाही. आजपर्यंत कोणी या किल्ल्यावर अधिकार केला असेल तर तो छळ करून किंवा धोका देऊनच केला आहे. या किल्ल्यात भरपूर असे गुप्त रस्ते, सुरंगे व भुलभुलया बांधल्या आहे. यामुळे दुश्मन फसायचे, दुश्मन फसले की त्यांना पुढे जाता येत नव्हते. हा किल्ला मध्ययुगीन भारताच्या वैभवशाली अस्थिर इतिहासाचा जिवंत साक्षीदार आहे. मित्रांनो, गड किल्ले हे फक्त वास्तू नसून आपल्या सर्वांना प्रेरणा आणि अभिमान देणारे ऐतिहासिक वारसा आहे. या किल्ल्याच्या चारही बाजूला पाणी आहे, त्या पाण्यामध्ये खुंकार, मगर आणि साप असायचे. कशा प्रकारे हा किल्ला कधीच कुणाला जिंकता आला नाही आपण पुढच्या भागामध्ये नक्की बघूया. कोणी हा किल्ला बघितला कमेंट मध्ये नक्की सांगा. अजून फॉलो केले नसेल तर फॉलो करून घ्या.